केशव गोविंद भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव न करवे हरी चाली निवारली चिंताही मनोनी केला वास नाही नाश ते ठाई तुका म्हणे निवेतनो तुका म्हणे निवेतनो रजतनो लागता मनोनी केला वास नाही नाश ते ठाई विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधान् गवामृतानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू प्रथम नमन धन्य धन्य एक
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कलश वैराग्य शिरोमणी जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांची संगती का केली याचं उत्तर देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूजनीय वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण राष्ट्रसंत तनपुरे महाराज, वैकुंठवासी परमपूजनीय रघुनाथ महाराज उमरीकर यांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्मीभूत कुमारी वत्सला साबळे यांच्या प्रेरणेनं आणि सुखदेव महाराज गाडेकर, श्री हरिभक्तीपरायण यांचे परमस्नेही गंगाधर महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यातील कीर्तनाला साथ देण्याकरता उपस्थित श्री हरिभक्तीपरायण सागर महाराज राऊत आणि पांडुरंग महाराज जाधव आणि आदी करून ज्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे असे वारकरी संप्रदायातील सर्व तालकरी मंडळी सर्वांच्याच उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. मृदंगाला साथ देणारे चैतन्य महाराज नवय. जगद्गुरू तुकोबाराय आपण संतांची संगती का केली याचं उत्तर या ठिकाणी देत आहेत. भगवान केशव गोविंदाच्या या प्रांगणामध्ये हा सप्ताह अनेक वर्षापासून अशा प्रकारचा चालू आहे आणि मागच्याही वर्षी कीर्तन सेवेचा योग आपल्या शिंगवे गावामध्ये आला होता. याही वर्षी कीर्तनाचा योग परत त्या ठिकाणी आला. मागच्याही वर्षी हाच दिवस म्हणजे नरसिंह जयंतीच त्या ठिकाणी माझ्याकडे होती आणि याही वर्षी नरसिंह जयंतीचाच त्या ठिकाणी योग माझ्या वाटेला आहे. आपल्या भागवत धर्मामध्ये जे 29 पर्व काळ सांगितले त्या 29 पर्व काळापैकी एक पर्व काळ असणारा तो म्हणजे नरसिंह जयंती किंवा नृसिंह जयंती. भगवंताचे जे 10 अवतार आहेत त्याच्यापैकी 4था अवतार भगवान नरसिंहाचा आजच्या दिवशी अशा प्रकारचा झाला म्हणून आजच्या दिवशी नरसिंह जयंतीचा पर्व काळ आहे. आपण पुढं चालून त्या ठिकाणी त्या नरसिंह जयंतीबद्दल थोडं बोलण्याचे प्रयत्न करूया. पण गंमत अशी आहे संतांची संगती मी का केली याचं उत्तर तुकोबाराय या अभंगाद्वारे देत आहे. बघा जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय देवाला काही मागत नाहीये. महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमच्या जीवनामध्ये देवासमोर काही मागणं हे अनुचित आहे किंवा कोणी मागणं मागत असेल तर हात पसरी जिने धिक त्याचे त्याचं जीवन धिक्कारमय आहे असा त्यागही तुकोबाराय न मागण्याचा अशा प्रकारचा करताय. पण गाथ्यामध्ये जर आपण बघितलं ज्यावेळेस संतांची संगती मागण्याची
संधी तुकोबरायांना प्राप्त होते त्यावेळेस तुकोबराय मात्र हट्टाने संतांची संगती मागतात. म्हणजे संतांची संगती मागण्याच्या वेळेला तुकोबराय आपला काही न मागण्याचा बाणा बाजूला ठेवला आणि मग मात्र देवाला इतक्या हट्टाने मागतात की देवाची सुद्धा त्या ठिकाणी परीक्षा तुकोबराय बघतात. एक ठिकाणी तर तुकोबराय म्हणतात, देवा तू खूपच स्वतःला उदार समजतो ना, तुझी पुराणामध्ये कीर्ती गायला गेली तू उदार आहे म्हणून. मग जर तुला उदार व्हायचं असेल तर हो तू उदार आता आणि मला ठेव त्या संतांच्या पायावर. तू का म्हणे आता उदार तू तुका म्हणे आता उदार होई मलगी माये संतादिया मलगी पायी संतादिया. तुका म्हणे आता उदार तू होई मलगी पायी संतादिया मलगी पायी संतादिया. तुका म्हणे आता उदार तू होई मलगी पायी संतादिया मलगी पायी संतादिया. देवा तुला जर द्यायचं असेल तर मला ती संतांची संगती दे, संतांच्या पायाजवळ अशा प्रकारचं मला देवाने सांगितलं. तुकोबराय तुम्हाला संतांच्या व्यतिरिक्त संगतीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी देतो ना. तुकोबराय म्हटले ठीक आहे देवा. तुकोबराय म्हटले देवा संतांच्या संगतीच्या व्यतिरिक्त दुसरं काय देशील तू. देव म्हटले इह लोकातले संसारिक लोक ज्याच्या पाठीमागे लागले ती संपत्ती तुम्हाला देतो. बरं अजून काय देशील. संतांच्या संगतीच्या व्यतिरिक्त परमार्थिक लोक ज्या मुक्ती करता पाठीमागे लागले ती मुक्ती तुम्हाला देतो. तुकोबराय सांगितलं संसारिक लोक ज्या संपत्तीच्या पाठीमागे लागले ती संपत्ती मला नको आणि परमार्थिक लोक मुक्तीच्या पाठीमागे लागले ती मुक्ती मला नको पण संतांची संगती मला दे. न लगे मुक्ती आणि संपत्ती नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा देई सदा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा. तुकोबरायने सांगितलं संसारिक लोकांच्या संपत्तीच्या पाठीमागे लागलेत ना देवा ती संपत्ती मला नको. परमार्थिक लोक ज्या मुक्तीच्या पाठीमागे लागले ती मुक्ती मला नको. तुकोबरायला देवाने सांगितलं अहो तुकोबराय वेळे झाले का तुम्ही. या जगामध्ये संपत्ती नको म्हणणारा मनुष्य असं कोणी नाहीच आहे. संपत्तीला पोट भरलंय असा मनुष्य जगात पाहायला भेटत नाही सज्जनांनो. प्रत्येक जण सध्याच्या काळामध्ये संपत्तीच्या पाठीमागे लागला. संपत्तीच्या पोटी माणसं नातेवाईक त्या ठिकाणी विसरले. फक्त त्या ठिकाणी माणसाला पाहिजे तो पैसा. सध्याच्या काळामध्ये जेवढे माणसं पैशाला वेळे झाले तेवढं दुसरं कशालाच वेळे झालेले नाही. सब पैसे के साऱ्यांना धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. त्यामुळे यशस्ती वित्तम सनरतुलिन सएव भक्ता सच दर्शनीय सर्वे पुनम कांचनम आश्रयन्ते. सध्याच्या काळात सारे गुणे संपत्तीच्या आश्रयाला आहे. आणि महाराज तुम्ही ती संपत्ती लोक म्हणता. तुकोबराय म्हणजे नाही पाहिजे मला ती संपत्ती. अहो ज्या मुक्ती करता लोक प्रयत्न करते काय प्रयत्न करत नाही मुक्ती करता. सर्वस्वाचा त्याग करून त्या परमार्थाच्या मार्गाने
त्याचा स्वीकार करतात आणि तुम्ही ती मुक्ती नको म्हणता. तुकोबरायांनी सांगितलं, ऐक ना देवा, मी का नको म्हणतो मुक्ती, का नको संपत्ती म्हणतो? देव म्हणजे सांगा ना. देवा, संपत्तीनं मनुष्य श्रीमंत होत असतो, सुखी नसतो. पुढचा एक देवा, मुक्ती मिळाल्याच्या नंतर मनुष्य देव होतो, सुखी नसतो. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता त्याला त्या ठिकाणी मुक्ती मिळत त्याला, पण सुखी नाही होणार तो. संपत्तीनं मनुष्य श्रीमंत होत असतो, सुखी नसतो. संपत्तीनं हात पसरायची जी वेळ असते ना माणसाची, ती हात पसरायची वेळ त्या ठिकाणी संपत नाही. सज्जन, संपत्तीवान किती मोठा असला तरी तो भिकारीच असतो आणि त्यागी मनुष्य हा सुखी असतो. त्यागात शांतीनंतर म्हटलेलं आहे, भोगात शांतीनंतर नाही म्हटलेलं. भोगाने शांती होत नसते, त्यागाने शांती होत असते. ज्यावेळेस हनुमंतराय लंकेमध्ये सीता मातेचा शोध करण्याकरता गेले, सीते मातेचा शोधही त्यांना लागला. काहीतरी फळं खावेत म्हणून सीता मातेला त्यांना समोरच्या बगीचेमध्ये फळं खाण्याची आज्ञा दिली, पण कोणते फळं? खाली पडलेली फळं खाण्याची आज्ञा दिली. हनुमंतरायने खाली पडलेले फळं खायला सुरुवात केली. झाड ओळायचे, खाली पाडायचे आणि खाली पाडायला गेली की झाडही पडायचं आणि कच्चेही पडायचे, खांदे मोडायच्या, झाडही उपटून पडायचं. बगीचेचा विध्वंस लावल्यामुळं बगीचेत माळी लोक होते काम करणारे, त्यांनी बघितलं एक वानर आला, त्या वानराने बगीचेचा विध्वंस चालवला. त्याने रावणाकडे तक्रार केली, रावणाने सैन्य पाठवलं, तेही मारलं. नंतर अभया कुमार पाठवला, तोही मारला. नंतर इंद्रजिताला पाठवलं, इंद्रजित म्हणजे मेघनाथ, त्याने हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये जर बसवून रावणासमोर नेलं. ज्यावेळेस रावणासमोर नेलं त्यावेळेस हनुमंतरायांनी रावणाकडे बघितलं. हनुमंतरायाची ती त्राटक नजर बघितल्यानंतर रावणाच्या लक्षात आलं हे वानर सामान्य नाहीये. किष्किंधेतून एकटं वानर लंकेत आलं, लंकेतून बगीचेचा विध्वंस केला, माझा एक मुलगा मारला, सैन्य मारलं. उद्या या इंद्रजिताने त्याला ब्रह्मपाशामध्ये बांधलं म्हणून ते इथपर्यंत आलं. वानर सामान्य नाहीये. योद्ध्याच्या पुन्हा युद्धाला कळतात. हनुमंतरायाला रावणाने विचार केला हे वानर सामान्य नाहीये. हे वानर जर 2024ला जर आपलं ते रामाच्या बाजूला राहिलं तर हे वानर आपला नक्की अशा प्रकारचा पराजय करेल. या वानराला एक इडी लावा लागेल, आपलं ते काहीतरी करावं लागेल आणि वानर आपल्याला घ्यावा लागेल काहीतरी. शेवटी रावणाने एक विचारलं, काय रे वानरा, कोण आहे तो, काय बगीचेत आला, काय बगीचेचा विध्वंस केला? हनुमंतरायांनी सांगितलं रामाचा सेवक आहे. बर, का आला आता इकडं? सीता मातेचा शोध करण्याकरता आलो होतो. गदागदा हसणार आलो. ते तुला कळतंय का कुणाचं सेवक बनावं? रामाचा सेवक बनला. अरे रामाचा काय सेवक बनतो? माणसाने अशा माणसाचं सेवक बनावं तो 2 गुणांनी युक्त असला पाहिजे. एक, जो श्रीमंतही असला पाहिजे आणि परत बलवानही असला पाहिजे. अशा माणसाचं सेवक बनावं. आपला मालक श्रीमंतही असला पाहिजे, बलवानही असला पाहिजे. मालक इतका श्रीमंत पाहिजे. आपल्या शिंगाला बाजार जिथं भरतो का दुसऱ्या गावचा मिरीचा शनिवारचा बाजार, शुक्रवारी संध्याकाळीच आपल्या मालकाने आपली रोजंदारी घरी आणून दिली पाहिजे. असा मालक श्रीमंत असला पाहिजे. बलवान असा असला पाहिजे की आपण शेतात काम करताना जर शेजाऱ्या संघ जर काही वाद झाला तर मालकाने तो वाद मिटवला पाहिजे. इतका मालक बलवान असला पाहिजे. मालक गरीब नसला पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे. शुक्रवारी संध्याकाळीच मालकाने पैसे दिले पाहिजे. उगाच शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मालकाच्या पाठीमागे फिरायचं, गाठ पडू द्यायची नाही त्याने. आणि संध्याकाळच्या वेळेला गाठ पडली का त्याची पिशवी मोकळी, आपली पिशवी मोकळी, त्यानेच आपल्याला बाजाराला उसने पैसे मागितले. असा मालक नसला पाहिजे. मालक श्रीमंत असला पाहिजे, बलवान असला पाहिजे. माझ्याकडे बघ आणि तुझ्या रामाकडे बघ. तुझा राम बलवान नाहीये. त्या रामाची सीता मी आणली चोरून, तर तुला पाठवलं सीतेचा शोध करण्याकरता. रामात ताकद होती तर रामाने यायचं पाहिजे होतं सीता शोध करायला. तुझा राम मला घाबरतोय. आणि परत तुझा राम त्याने वनवासी आहे. बापाने त्याला वनवासात काढून दिलाय. एका टायमाचं खाल्लं तर दुसऱ्या टायमाची खायची पंचायत आहे.
म्हणून तर तुझ्यासारखे सेवक पाहिले राण्याचे पाले खाईल, रानातले पाले खाणारे त्या ठिकाणी तुझ्यासारखे त्या ठिकाणी योद्धे पाहिले. रामाकडे त्यांना पगार द्यायला, मिलिटरीला पगार द्यायला पैसा पुढे आहे त्यांच्याकडं, म्हणून रानातले पाले खाणारे ज्यांना खिसा नाहीये, ज्यांना त्या ठिकाणी काही पगार द्यायची गरज नाही, म्हणून तुझ्यासारखे सेवक बघितले. काय त्या रामाचा सेवक बसला रे, माझ्याकडे बघ, मी बलवान किती आहे, 30 कोटी देवगंडी शाळेत आहे, नवग्रहाच्या पायऱ्या आहेत, श्रीमंत किती आहे, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची आहे, बाकीचे तर घराची गरतीच नाहीये. माझा जर सेवक बनला तर अशी बायको पाहायला फिरवणार नाही तुला. काय त्या रामाची एकच बायको, ती मी आणली, तुला पाहायला पाठवलं. आपले 80,000 आहेत, ताकद नाही कोणाची पळून न्यायची, जरी नेली तर मी तुला पाठवणार नाही असं शोध करायला, मी आपली पाहून आली मध्ये. इतका श्रीमंत बलवान आहे मी. आणि श्रीमंत म्हणशील तर 7 कोटी घरं सोन्याची आहे, माझा सेवक बन, त्याच्यातलं एक सोन्याचं घर तुला देऊन टाकतो. मला वाटतं ते हनुमंतराय होते म्हणून जमलं ना. आताच एखादा असता तर म्हटलं असता, अरे रावणा एकच देतो भाई, हा आम्ही किती जण आहेत, किती 40 का 50, 40, 1 40 1 50 असे. हा तिकडचं नावही आणतो आणि चिन्हही आणतो, काहीच होत नाही तिकडं. तू फक्त ते मला घर किती देतोय ते सारेच घेऊन येतो इकडं तुझ्या, म्हणजे तुझ्या लंकेमध्ये असे. पण ते हनुमंतराय होते. हनुमंतराय म्हणले, रावणा ऐक, अरे माझा राम त्या ठिकाणी गरीब समजतो पण तुझे इतका गरीब नाहीये, आणि माझा राम तू दुर्बल समजतो, तुझे इतका दुर्बल नाहीये. कसं काय? अरे जर तू माझ्या रामापेक्षा जर बलवान आहे, मीही तुला माझ्या रामापेक्षा बलवान समजलं असतं, पण तू जर रामा देखत सीता चोरली असती तर, तू रामाला हरणाच्या पाठीमागं पाठवलं आणि नंतर त्या ठिकाणी सीता चोरली, याचा अर्थ तू माझ्या रामाला घाबरतो. तुझ्यात हिंमत होती तर रामाला हरणाच्या पाठीमागं पाठवायला नव्हतं पाहिजे, तू राम घरी असताना सीता चोरायला पाहिजे तू, मग समजलं असतं तुला बलवान त्या ठिकाणी. आणि ऐक दुसरं, माझ्या रामापेक्षा तू त्या ठिकाणी स्वतःला श्रीमंत समजतो ना. असतील तुझे 7 कोटी घरं सोन्याची, माझा राम कधी वनवासी असेल पण तुझ्या दारात भिकारी होऊन आला नाही, तू माझ्या रामाच्या दारात भिकारी होऊन आला. याचा अर्थ असा आहे की रावणाचे घर 7 कोटी सोन्याचे आहे, लंकेचा राजा आहे, आणि रामचंद्र प्रभू वनवासी आहे. तर हनुमंतरायाच्या दृष्टिकोनातून सुखी रामचंद्र प्रभू आहे आणि भिकारी रावण आहे. ऐक देवा, तुकोबाई म्हणतात, अरे संपत्तीला मनुष्य सुखी होत नसतो, संपत्तीला मनुष्य भिकारी होत असतो. संपत्ती वाहनाला हात पसरायची वेळ आता असते, की आग्याला हात पसरायची वेळ येत नाही. मला नको ती संपत्ती. आणि मुक्ती तुकोबार आहे, सांगितलं देवा, मुक्तीला देव होता येतं पण मुक्तीला सुखीने होत आहे, सुखाचा उपभोग नाही घेता येत. मला वाटतंय साखर होणं कोणाला आवडत नाही, पण साखर खायला मात्र सर्वांना आवडते. तसं देव व्हायला संतांना आवडत नसतं, देवाची सेवा करायला त्या ठिकाणी आवडत असतं. म्हणून तुकोबाई म्हणतात, देवा तुला मुक्ती नको, संपत्ती नको, पण संतांची संगती दे. का बरं? नाही ना, सांगितलं देवा, संपत्तीत सुख नाहीये, मुक्तीत सुख नाहीये, पण संतांच्या संगतीत सुख आहे. अभंगाच्या पहिल्याच्या सुख बसे चिठाई
बहुपाई संतातिया बहुपाई संतातिया ओ सुखाचे पिठाई बहुपाई संतातिया ए बहुपाई संतातिया बहुपाई संतातिया 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 एकदा पांडुरंग महाराज करता सर्वजण टाळ्या वाजत येतात. खूप सुंदर साथ देत आहेत कीर्तनाला. त्यांचा आणि माझा जास्त परिचय नाहीये. तो सहसा एखाद्या परिचय नसला तर काहीतरी एवढा साथ देत आहेत कीर्तनाला. पण सिस्टम खूप चांगला आहे. मला त्याचं नाव आठवलं. सिस्टमचं नाव काय? शिवचैतन्य. खूप सिस्टम खूप चांगलं आहे. त्यांना अजिबात सांगायचं कामच पडलं नाही काय द्या काय नका देऊ म्हणून. कडक व्यवस्थित आवाज आहे. असं आहे का? बरोबर. नाव शिवचैतन्य. खूप सुंदर संशिष्ट आहे. कारण म्हणतात मी संतांच्या जो वास केला त्याला कर सुख वाटे हेची ठाई बहु पायी संतांची संतांच्या पायी बहु सुख वाटे. मला संतांच्या पायाजवळ सुख वाटतं. लोक म्हटले महाराज ठीक आहे संतांच्या पायाजवळ सुख वाटतं इथपर्यंत म्हणणं खरं आहे. ठीक आहे वाटतं आम्हाला. पण तुम्ही सुख वाटे हेची ठाई म्हणता. सकार वापरला तुम्ही. याचा अर्थ असा होतो की संतांच्याच पायाजवळ सुख आहे. संतांच्या पायाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं सुख नाही असा त्या चरणाचा अर्थ होतो. सुख वाटे हेची ठाई. कारण की जिथं येतो चकार तो बाकीच्यांना करतो बेकार इतका चकार ओंकार असतो. तर दुसरीकडे नाहीच सुख याचा अर्थ असा होतो. परत तुमचं असं म्हणणं आलंय की दुसरीकडे सुखच नाहीये. तुकोबराय म्हटले हो फक्त संतांच्याच पायाजवळ सुख आहे. संतांच्या पायाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे सुख नाही. लोकांनी सांगितलं महाराज आम्ही तुम्हाला संतांच्या पायाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सुखाचे 4 पत्ते सांगतो. मग तर तुमचा चकार काढताना तुम्ही सुख वाटे हे ठाई म्हणा. सुख वाटे हेची ठाई नका म्हणा. तुकोबर म्हणजे का बरं? म्हणजे 4 पत्ते सांगतो ना आम्ही तुम्हाला सुखाचे संतांच्या पायाच्या व्यतिरिक्त. मग तर काढताना चकार. तुकोबर म्हणजे सांगून बघ काढायचा की चकार आपण नंतर ठरवू. ठीक आहे माहिती. पहिला पत्ता आहे विषयी लोकांना विषयात सुख वाटतं. दुसरा पत्ता आहे सांसारिक लोकांना नातेवाईकात सुख वाटतं. तिसरा पत्ता आहे जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्यांना ब्रह्म सुखरूप वाटतं. आणि चौथा पत्ता आहे जे योगी लोक आहेत त्यांना आपला आत्मा सुखरूप वाटतो. विषयी लोकांना विषयात सुख वाटतं. संसारिक लोकांना नातेवाईकात सुख वाटतं. योगी लोकांना आपला आत्मा सुखरूप वाटतो. आणि ब्रह्मज्ञानी लोकांना ब्रह्म सुखरूप वाटतं. विषयी लोक म्हणत असतात की विषया वाचून काही आणि सर्वता रमेची नाही हा स्वभावाची वाढी इंद्रियाचा. इंद्रियांना विषय वाचून काही सुखरूप वाटत नसतं. बऱ्याच विषयी लोक विषयात सुखाचा अनुभव घेतात. तुम्ही काय सांगता संतांच्या पायाजवळ सुख आहे. विषयी लोकांना विषयात सुख वाटतं म्हणून तर लोक ते विषय भोगतात. जर त्या विषयात सुख नसतं तर लोकांनी ते विषय भोगले नसते. बऱ्याच आपण चहा पितो सुख होतं म्हणून का दुःख होतं म्हणून? सुख होतं म्हणूनच तरी चहा पितो आपण. दारू पिणारा मनुष्य दारू पितो सुख होतं म्हणून का दुःख होतं म्हणून? जाऊ द्या दारू पिणारे कोणता येत नाही. तंबाखू खाणारा मनुष्य तंबाखू खातो सुख होतं म्हणून का दुःख होतं म्हणून? आता तुम्ही तंबाखू खाणारे आहात ना त्याच्यापासून जर दुःख होत असतं तर तुम्ही खाल्ली असती का? तंबाखू खाणारा मनुष्य तंबाखू खातो सुख होतं म्हणूनच खातो. बिडी पिणारा मनुष्य बिडी पितो तो सुख होतं म्हणूनच पितो. प्रत्येक विषय भोगत असताना 5 इंद्रियाच्या साह्याने 5 विषय जे आपण भोगतो शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5ही विषय 5 ज्ञानेंद्रियाच्या साह्याने भोगत असताना ते सुख होतं म्हणूनच भोगतो. त्याच्यातून जर दुःख असतं तर आपण ते भोगलेच नसते महाराज. दारूपायी माणसाची जमीन जाते पण तो दारू सोडत नाही. याचा अर्थ त्या दारू काय आहे? दारूपायी त्याचं घर जातं पण तो दारू सोडत नाही. याचा अर्थ त्या दारू काय आहे? दारूपायी त्याची घरावली जाते पण तरी सुद्धा तो दारू सोडत नाही. याचा अर्थ त्या दारू काय आहे? सुख आहे. नवे नवे नातेवाईक
नाही, लोक लाथाखाली तुडवतात तरी दारू सोडत नाही. याचा अर्थ त्या दारूत सुख असलं पाहिजे ना महाराज. बिडी पिणारा मनुष्य महाराज ती बिडी पितो सुख आहे म्हणूनच. तंबाखू खाणारा मनुष्य सुद्धा तंबाखू खातो सुख आहे म्हणूनच. त्या तंबाखूची तर गंमत अशी आहे, बाकीचे पदार्थ विक्री करायचे असले तर त्या पदार्थापासून काय फायदे ते सांगावं लागतं तर ते पदार्थ विक्री होतात. तंबाखूचा एकही फायदा जाहिरातीत सांगितला जात नाही. तंबाखू खा असं कोणीच म्हणत नाही. ज्याने तंबाखू बनवली तो सुद्धा सांगतो तंबाखू खाऊ नका. म्हणजे गाडेकर महाराज एकदा आम्ही त्या तंबाखू बनवणाऱ्या माणसाच्या घरी गेलो होतो जेवणाकरता आणि समोरचे ताटं आले होते ते चांदीचे ताटं होते, वाट्या चांदीच्या होत्या, त्याला जेवायला चमचे सोन्याचे होते. मी त्या ताटाकडे पाहिलं, त्या मालकाकडे पाहिलं, हसू आलं मला. हसल्याच्या नंतर तो मालक मला म्हणे महाराज खाऊ हसले. म्हटलं काय नाही सहज असलो, घ्या जेवून घेऊ आपण. नाही महाराज तुम्ही ताटाकडे पाहिलं नंतर माझ्याकडे पाहिलं मग हसले म्हणे. काय झालं सांगा. म्हटलं अहो आम्ही कीर्तनकार लोक आरडू आरडू सांगतो व्यसन करू नका, तंबाखू खाऊ नका, तरी सुद्धा आज कळालं लोक किती तंबाखू खाते. तुम्हाला चांदीच्या ताटात जेवायच्या लायकीचं केलं म्हणून लोकांनी इतकी तंबाखू खाते लोक. म्हटलं ते महाराज तुम्हीच काय सांगता खाऊ नका खाऊ नका. मी माझ्या पुढीवरच घेऊन टाकलंय. काय तुम्ही आता सांगायचे नाही इतके सज्जन तुमचा संबंधच नाही काही नाही. काय सांगा ना. तंबाखू सगळे आरोग्यास हानिकारक आहे. त्याच्यावर फोटो सुद्धा दिलेला असतो की तंबाखू खाल्ल्याने काय होतं, कॅन्सर वगैरे होतो. त्याच्यावर ते विश्वास वगैरे चित्रही दिलेलं असतं त्याच्यावरती. पण तरी सुद्धा लोक खातात तो बरोबर आहे, त्याच्यात सुख होतं म्हणूनच. त्या तंबाखू जर सुख नसेल काय तुम्ही म्हणता सुख वाटे ह्याची काही भाऊ पाहिजे संतांची. इथं आम्हाला तंबाखूत सुख आहे, इथं दारूत सुख आहे, इथं बिड्यात सुख आहे, इथं चहात सुख आहे, इथं त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या खाण्यामध्ये सुख होतं आम्हाला. आणि उगा कीर्तनात मध्ये बोलता येते म्हणून आम्ही ऐकून घेतो. दर कीर्तनात काय येतो की संतांजवळ सुख आहे, संतांजवळ सुख आहे, संतांजवळ सुख आहे. संतांच्या व्यतिरिक्त इथं कितीतरी सुख भोगतो आम्ही. तुम्ही काय सांगता आणि संतांजवळ सुख आहे, काढून टाका तो चकार. विषय लोक विषयात सुख मानतायत. त्यांना जर विषय भोगायला नाही मिळाले तर ज्ञानोबा म्हणतात काय करीती मूर्ख न सेविता न सरे. त्यांना जर विषय भोगायला मिळाले नाही तर पुढचं काम सुचत नाही, त्यांना नाही सुचत महाराज काम. तर तंबाखू खाणारे माणसं बसतील तंबाखू तोडा टाकले टटके उडतील उडले. मग काही काम सांगायला हृदय पद्धतीचे असं चार्जिंगच होतं फटके असं नाही असं. म्हणजे गंमत अशी आहे की त्याच्यात सुख वाटतंय. हा पहिला पत्ता सुखाचा झाला. विषय लोकांना विषयात सुख वाटतं. दुसरा पत्ता आहे का संसारिक लोकांना नातेवाईकात सुख वाटतं. महाराज काय सुख आहे का नातेवाईकामध्ये. आई बाप किती मुलाला जीव लावतात. लहानचं मोठं करीत असताना ज्ञानोबा म्हणतात आपलं सर्वस्वाची कुरवंडी करून त्या मुलावर ओवाळून टाकतात आणि त्याला लहानचं मोठं करतात. एखाद्या आईबापाला घर घेणं होत नाही, जमीन घेणं होत नाही, गाडी घेणं होत नाही. त्यांना जर विचारलं काय केलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते सांगतात काही नाही फक्त पोरांचं शिक्षण केलं पूर्ण धोरणांमध्ये. इतके जीव लावतात आईबाप पोराला. पोरं सुद्धा आईबापाला किती जीव लावत आहे. आईबापांना त्या ठिकाणी पोराबद्दल इतकं चांगलं वाटतं की संध्याकाळच्या वेळेला जर आईबाप घरी आले तर आपण कष्ट करून आणि लहान मुलगा जर पळत पळत आला बापाच्या आईच्या कमराला जर मिठी मारली बाबा बाबा केलं आणि पोराला जर उचलून घेतलं मला त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर तुम्हाला जे वाटतं ना भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तो भाग आणि शीनचा अनुभव आम्हाला त्या पोराकडे पाहिल्याच्या नंतर येतो. मला महिला मंडळीला विचारायचंय तुम्ही नातू पाहायला जाता, नातू पाहायला जात असताना काय घेऊन जाता. सोनं घेऊन जाता ना काहीतरी किडू किडू म्हणतात ना सर काहीतरी किडू किडू सोनं घेऊन जातात. आणि देवाला पाहायला जायचं असलं तर पानफूल टीव्ही चपला जाऊ नये म्हणून पानफूल जर घेतलं तर चपला जातील म्हणून चपला जाऊ नये म्हणून पानफूल. मग मला सांगा ज्या ती महिला नातवाला पाहायला सोनं घेऊन जातात आणि देवाला पाहायला पानफूल घेऊन जातात. याचा अर्थ असा आहे की नातू पाहण्यात आनंद आहे का देव पाहण्यात आनंद आहे. नातू पाहण्यात आनंद आहे. महाराज काय बसलात तुम्ही त्या ठिकाणी. काय मुलं जीव लावतात. मुलं सुद्धा आई बापाला किती जीव लावतात. आणि त्याच्यानंतर पुढचं पार्थ ऐका ना महाराज. आईबाप झाले मुलं झाले पुढचं पार्थ ऐका ना. बायको जर आली ती जर जीव लावायला लागली
आणि तिचा जर आहो शब्द कानावर पडला तर 25 वर्ष ज्या आईबापाने लहानचं मोठं केलं त्या आईबापाला सुद्धा विसरतो मुलगा आणि तिच्यात वाहिली जातो. इतकी जीव लावते ती आई बायको. मग मला बायको जर जीव लावायला लागली तर एकही असा मनुष्य दिसत नाही आहे का आपल्याला की बायकोला सोडून आईबापात राहतोय. दिसला तुम्हाला? आईबापाला सोडून बायकोत राहणारे शेकडो माणसं आहेत, पण बायकोला सोडून आईबापात राहणारे एकही नाही. याचा तो बायको सुद्धा खूप जीव लावती महाराज. आईबाप जीव लावतात, कोण जीव लावतंय आणि बाकीचे नातेवाईक सुद्धा आमचं नुसतं दुखायला लागतं तेव्हा रईस लागते माणसाची घरात. त्या ठिकाणी माणसाला खाऊन दुसऱ्याला खायला पुरवतो इतकं त्याने खायला येतं घरामध्ये. आणि काय सांगता महाराज तुम्ही त्या ठिकाणी की नातेवाईकात म्हणजे देवा संतांच्याच पायाजवळ सुख आहे, इथं नातेवाईकात सुख आहे. 2 पत्ते झाले, तिसरा पत्ता आहे का जे योगी आहे त्यांना आपला आत्मा सुखरूप वाटतो. ज्ञानोबा म्हणतात जैसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुखांचा आराम का भ्रांतीशी कामू विषयावरी. आपला आत्मा सुखरूप आहे. ज्ञानोबा योगी असल्यावर आपला आत्मा सुखरूप सांगतात. आणि चौथा पत्ता आहे जे ब्रह्म आहे ते सुखरूप आहे. ब्रह्मज्ञानी लोकांना ब्रह्म सुखरूप वाटतं. पंचदशिकार सांगतात यो वै भूमात तत्सुखम नालके सुखम असते. जे व्यापक ब्रह्म आहे ते सुखरूप आहे आणि जे स्वल्प ब्रह्म आहे ते मात्र या ठिकाणी जे जीव आहे त्याच्यात सुख नाहीये. यो वै भूमात तत्सुखम म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे. पंचदशिकार सांगतात. योगी लोक आपला आत्मा सुखरूप सांगतात, संसारिक लोक नातेवाईक सुखरूप सांगतात, विषयी लोक विषयात सुख सांगतात. हे 4ही पत्ते तुम्ही काढले आणि 5वाच पत्ता काढला सुख वाटे ह्याची ठाई ते सगळा तरी काढा. तुकोबाराने सांगितलं हे 4ही पत्ते जर तुझे खुडून काढले आणि मग माझा चकार ठेवला तर जमेल का? ठीक आहे महाराज आमचे पत्ते खुडून दाखवा तुम्ही, मग चकार ठेवला तरी चालेल तुमचा. ऐका, पहिला पत्ता जो आहे विषय सुखरूप आहे तो खुडून दाखवतो. मला वाटते खुडून दाखवतो, पण एकदा भजन करा मग खुडून दाखवतो. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात ही संस्पर्श द्या भोगा दुःख येऊन ये बते अत्यंत कोणतेय नतेषु रमते बुधा तेषु न रमते. हुशार माणसं त्या विषयात रममान होत नाहीत का? ज्ञानोबाने त्या ज्ञानेश्वरीमध्ये विजेचा दृष्टांत दिला आणि अभंगामध्ये ढगाचा दृष्टांत दिला. ज्ञानोबा म्हणतात हे रवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख आहे हे बोलायसारखंच नाही. कशाप्रमाणे मला सांगा, आकाशात वीज चमकते की नाही? हो आता 12ही महिने चमकते, उन्हाळ्यातही चमकते, हिवाळ्यातही चमकते, पावसाळ्यातही चमकते, 12ही महिने चमकते. पण त्या विजेचा प्रकाश पडतो की नाही पडतो? पडतो. पण त्या पडलेल्या प्रकाशात आपण काही काम करू शकतो का? असं थोडं सुद्धा आता विजेचा कडकडाट चालू आहे, घ्या आपलं कीर्तन करून त्याच्यामध्ये विजेचा प्रकाश पडतो पण त्या प्रकाशात काही काम होत नाही. तसं विषयात सुख आहे पण त्या विषयाच्या सुखाने सुखी झालेला मनुष्य अजून पाहायला भेटला नाही. हा विजेचा दृष्टांत. अभंगात मात्र ढगाच्या सावलीचा दृष्टांत देतात. ज्ञानोबा म्हणतात विषयात सुख आहे ना, पण कशाप्रमाणे? त्या आभराच्या सावलीप्रमाणे. तरी विषयाचे समसुख वेगळाची विषयाचे सुख विषयाचे सुख
अशी कितीतरी माणसं आहेत माझ्याकडे, अशी कितीतरी ठिपे आहेत की तो मनुष्य दारू पितोय, पण त्याची मुलगी लग्नाला आली, तो सांगतो महाराज जावई पाहत असताना निर्व्यसनी बघा. मग मला असं म्हणायचंय, जर दारूच सुख आहे तर त्याने असं म्हणायला पाहिजे, महाराज तुम्ही फिरतात ना तर मला एकच खांबा लागतो आणि मला जावई मात्र किती खांब्याच मिळाला पाहिजे, निदान दोन्ही तरी त्याने आणले पाहिजेत ना. असं जावई बघा माझ्यापेक्षा प्रगती करणारा. असं नाही म्हणत तो निर्व्यसनी पाहिजे. आमच्याकडे मुलं संस्थेत टाकायला येतात लोक, बाप पेटाळ असतो, पेटेलाच असतो एखाद्या वेळेस आणि माठात येतो, त्याच्या तोंडाचा वास येतो, तो महाराज पोरं संस्थेत टाकायचं. आम्ही त्याला म्हणतो तुम्ही पेणारे आहात, राहू द्या ना, तुमची परंपरा चालू राहील ना. इकडे कशाला टाकतात, परंपरा खंडित होईल. तो म्हणतो नाही ना महाराज, माझं जीवन गेलं पण माझं पोरग निर्व्यसनी बनलं पाहिजे. दारू पिणाऱ्या बापाला वाटतं मला जावई निर्व्यसनी बनला पाहिजे, मला मिळाला पाहिजे, पोरग निर्व्यसनी असलं पाहिजे. याचाच अर्थ त्या दारू काय नाहीये, सुख नाही. हा, तुम्ही आतापर्यंत सुख आहे म्हणून त्याला सुख नाही म्हटले, बरं झालं. एवढीच मला कोटी करायची, वेळ नाही आपल्याला जास्त. दारू प्यायची सुख आहे म्हणून मी पितो, त्याला काय लागलीये, सवय लागली म्हणून तो पित असतो. जर सुख असतं तर त्याने सारी परंपरा दारूची तरी ठेवली असती ना. याचा अर्थ विषयात सुख नाहीये. हा पत्ता आपण फोडला. दुसरा पत्ता होता आपला विषयाचा सुखाचा, तो म्हणजे संसारिक लोकांना नातेवाईकात सुख वाटतं. अहो महाराज, हे नाईबाप जीव लावतात, मुलगा जीव लावतो, बायको जीव लावते, नातेवाईक भेटायला येतात, त्याला काय करणं आहे. महाराजांनी तर त्याच्याकरता एक सुंदरसं प्रमाण दिलंय. महाराज म्हणतात नातेवाईक जीव लावतात ना, सुख देतात ना आपल्याला, पण त्याचा विचार केला का बाबा कुठपर्यंत देता येतो. जोवरी चरण जोवरी चरण जोवरी मनसी माला बायको सोबत वायली निघत नाही तोवरच. ते जर एकदा बायको सोबत वायली निघलं तर तीच आई म्हणत असते आमचं पोरगं बायकोचा बैल का नंदी बैल, नंदी बैल झालाय. म्हणजे याचा अर्थ तिला मानायचं सोडून दिलंय. पोरग बी आई बापाला जीव लावतो. ज्ञानोबा म्हणतात पहिल्या बाळ जसे आई बा हे चिपिसे ते सरे मग स्त्री मावसे भुलून टाके. काय ज्ञानोबाचे शब्द आहेत. महाराज म्हणतात स्त्रीला नाही भुलत तो, स्त्री मावसे भुलून टाके. स्त्रीच्या माणसाला त्याने तो भुलून बसतो. काय त्या नातेवाईकात सुख नसले. अहो महाराज मग ते पोराचं झालं बापाचं झालं पण बायकोने जीव लावते ना. अहो लावते ना जीव पण तरुणपणामध्ये बायको त्या ठिकाणी पतीला पतिदेव म्हणत असते.
तर म्हातारमध्ये कामपणामध्ये काय म्हणायचं ऐकायचं तुम्हाला. बाईल म्हणे खरे परता तरी बरे, बाईल म्हणे खरा आवडता तरी बरे, बाईल म्हणा खरं म्हणता तरी बरे, बाईल म्हणे खरं म्हणता तरी बरे. हे नाचिले खरं उभे दिया, नाचिले तरुणपणात ती पतिदेव म्हणत असते. पण तुकोबरा म्हणतात तरुणपणात एखादी स्त्री जर पुरुषाला जीव लावत असेल तर तिला पतिव्रता नका समजू. मग पतिव्रता ही तरुणपणात नसते कळत, म्हातारपणात कळत असते. ज्ञानोबरांची उभी आहे पतिव्रतीशी आले वार्धक्य जैसे. पतिव्रता ही म्हातारपणात कळते ती पतिव्रता आहे का काय आहे. तरुणपणात तर कुणी कोणाला जीव लावतं. एक वाक्य सांगतो आणि पुढच्या विषयाकडे बोलतो. ऐका. आईबाप पोराला जीव लावतात सुख म्हणून नाही, लोभ म्हणून. पती पत्नी एकमेकाला जीव लावतात सुख म्हणून नाही, वासना म्हणून. संसारामध्ये दोनच गोष्टी आहे, एक आहे लोभ आणि दुसरी आहे वासना. सुख नाहीये. कोणी कोणाजवळ जात असेल तर एक कारण आहे त्याला वासना आणि दुसरं एक कारण आहे कोणी कोणाजवळ जात असेल तर लोभ. माय बापे सांभाळीते आणि लोभा कारणे पाळी. कोणी वासनेमुळे एकमेकाजवळ जातं, कोणी लोभामुळे एकमेकाला जवळ जातं. सुखामुळे संसारात कोणी कोणाजवळ जाते, सुख नाही विद्या संसारामध्ये नाही. इच्छा पूर्ण होत महाराज त्या नातेवाईकाला सांभाळल्या तर त्याच्यामुळे गंमत अशी आहे नाही इच्छा पूर्ण होते, विषयाने होत नाही तर नातेवाईकाने होत नाही. आता पाठीमागे एक म्हातारा भेटला मला पैशावर. मला मी महाराज कधी मुंबई जाता का कधी कीर्तनाला म्हटलं जात असतो तारीख आली तर. अशात आहे का म्हणजे तारीख त्या रामनवमीच्या सप्ताहामध्ये एक तारीख होती राम मुंबईला. म्हटलं आहे हो रामनवमीच्या सप्ताहामध्ये एक आहे मुंबई तारीख, मला घेऊन चाला म्हणजे मुंबईला. म्हटलं कशाला हो बाबा, मी मुंबई नुसती टीव्हीत पाहिजे म्हणजे प्रत्यक्षात पाहिजे मला मुंबई. बरोबर म्हटलं प्रत्यक्षात पाहण्याकरता मला घेऊन जातो. ज्या दिवशी तारीख होती त्या दिवशी बाबाला गाडीत टाकलं, घेऊन गेलो मुंबईला. तिथं गेल्यानंतर रात्रीच्या कीर्तन संपलं, एका घरी मुक्काम केला. दुसऱ्या एका माणसाला सांगितलं आम्हाला मुंबई पाहिजे. त्यांनी सांगितलं सकाळी 7:30-8 वाजता माझ्या घरी या, मी तुम्हाला मुंबई पाहायला घेऊन जातो. ज्या माणसाच्या घरी सकाळी 7:30ला आम्ही मुंबई पाहायला त्याला घेण्याकरता गेलो. आता काय गमत असते तो मनुष्य 35व्या तळावर राहिला. आता इतक्या उंच बिल्डिंग असल्या का मग तिथं खालीवर काय नुसत्या पाहिल्या नसतात, मग लिफ्ट असतं खालीवर जाण्याकरता. त्या लिफ्टच्या तोंडाला मी बसलो, तो म्हाताराही बसला. त्या माणसाची वाट पाहत त्या माणसाला फोन केला, म्हटलं आपण मुंबई बघून येऊ, नंतर तुमच्या घरी जाऊ, तुम्ही खाली या, आपण मुंबई बघायला पहिला जाऊ. तुम्ही महाराज मी आवरून येतो, 10-5 मिनिटं बसा लिफ्टच्या तोंडाला तिथं. आता गमत अशी आहे शहरामध्ये पहाटे 5-5:30ला म्हातारे माणसं म्हाताऱ्या बाया हे फिरायला बाहेर गेलेले असतात पाय मोकळा करायला. त्याला घरात चालता येत नाही, चालल्याशिवाय जमत नाही, मग ते फिरायला बाहेर जातात. आणि 7-7:30ला चालून चालून ते घरी येतात. लिफ्ट मध्ये बसून ती वर जाते आणि 7:30 ही शाळेची वेळ असल्यामुळं शाळेचे पोरं लिफ्ट मध्ये उतरून शाळेत जातात. असं ते वातावरण सकाळच्या वेळेत त्या लिफ्टच्या भोवती असं असतं. आम्ही दोघं तिथं बसलो, म्हातारा इकडून बसला, मी इकडून बसलो. गंमत अशी व्हायची ते म्हातारी चालत 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 घामाने भिजून त्या लिफ्ट पर्यंत यायची. त्या लिफ्टचा दरवाजा आपोआप उघडायचा, म्हातारी त्याच्यात बसायची, लिफ्टचा दरवाजा आपोआप लागायचा. ते लिफ्ट वर जायचं पण ह्या म्हाताऱ्याला दिसत नव्हतं वर गेलेलं, ते फक्त दरवाजा तिथं दिसायचे. लिफ्टचा दरवाजा लागला ते थोड्या वेळाला परत दरवाजा उघडला, पुरी उतरायचे ते शाळेत जायचे. थोडा वेळ झाला का म्हातारी त्याच्यात बसायचे, दरवाजा लागायचा, परत दरवाजा उघडला का पोर उतरायचं, बोला पुरी उतरायचे, शाळेत जायचे. परत म्हातारी बसायचे, थोड्या वेळ दरवाजा उघडला का पुरी उतरायचे.
तरी विचार केला मुंबईले भारी म्हणते भारी मुंबई म्हणे हा तुमच्या लक्षात यायला लागलं जरी तुमच्या लक्षात आलं मला माझ्या डिझेल पाण्यात कुठं सांगू द्यावं पाहिलं माझ्यावरच जात झालं ते होतं मला म्हणजे महाराज कधीपासून येत आहो कीर्तनाला म्हटलं येतो 10-12 वर्ष झाले एक मशीन माहित नव्हतं तुम्हाला बोल बाबा कशाचं मशीन आहे ते बघा ना माही म्हातारे जाते पूरच मग बाहेर येते बघा गेला म्हातारा आला गेली म्हातारी आलेली पूर्वी म्हटलं बरोबर बाबा ठीक आहे असं नका पुरे व्हायचं मशीन तुम्हाला काय करायचं त्याचं आपली म्हातारी नसते आली लगेच तर विषय शिविता का कोण तृप्त झाला इंद्रनी मला आणि पुढे मला नंतर मला सांगा विषय शिवणारी कुणी तृप्त होत असतो का नातेवाईकाने सुखी झालेला कुणी आहे का जर नातेवाईकाने आणि विषयाने मनुष्य सुखी झाला असता तर 18 भाग वनस्पती मुले ओढ बाबीच्या पुखरणी नदी गंगा वाहा जागरी ओदसिया राजधानी हे सुख सांडून या कासयाने वर्षीविधी हे सुख कशाला त्यांनी सांगत असतं याचा अर्थ विषयात सुख नाहीये याचा अर्थ नातेवाईकात सुख नाहीये मला तो आत्मा सुखरूप आहे त्याचं काय आत्मा सुखरूप आहे पण तो आत्मा संतांच्या ठिकाणी आहे ना संत नुसती आत्मा नाहीये संत महात्मा आहे बाबा आणि चौथा पत्ता महाराज ब्रह्म सुखरूप आहे ना आणि बाबा ते ब्रह्म संतांच्या रूपाने अवताराला आलाय ब्रह्ममूर्ती संत जगी संतांच्याच पायाजवळ सुख आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठं सुख नाही सुख वाटे हिची खाई महाराज तुकोबाई आपल्याला सांगतात अशातली गमत नाहीये तुकोबाई देवाला सुद्धा सांगतात आई देवा तरी वैष्णवा संगती सुख वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख
देवा काही रे आणि कमी देवा काही रे काही रे काही रे काही नाचे पुढे आपुरी काही नाचे पुढे सागर महाराज करता प्रभू महाराज करता टाळ्या वाजवण्याच्या ते म्हणतात चाल तुम्ही म्हणले टाळ्या त्यांच्या करता कशा करता ती चाल चाल नव्हती ती त्या चाली होत्या एका याच्यात 2 चाली होत्या त्या आता मी तर बसूनच आलोय पण ती बसवली थोडीच ती आता कीर्तनकार जसं म्हणे तसं त्यांना ती बरोबर म्हणावं लागतं ना मला दुर्गा जाग आहे पण 2 चाली एकत्र आहेत त्या वैष्णवा संगती सुख वाटे आता दुसरी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा ते काय नखरा केल्याशिवाय विकार होत नाही महाराज म्हणून ते करावं लागतं वैष्णवाच्या संगतीत सुख आहे महाराज हो महाराज पण आमची थोडी शंका आहे 8:30 वाजून गेले 8:40 झाले 10-15 मिनिटं हाताशी आहे थोडं परत एकदा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही संतांच्या जवळ सुख आहे म्हणतात आमचे पत्ते पूर्ण काढले पण गंमत अशी आहे आम्हाला त्या संतांच्या संगतीत सुख नाही वाटत नाही आम्हाला त्या संतांच्या संगतीत सुख वाटत नाही तुम्हाला मात्र वाटतंय आणि तुमच्या प्रमाणे काही खरे खोटे नाहीत खरेच आहे पण आम्हाला का नाही वाटत त्याचं उत्तर असं आहे सज्जनांनो तेवढं उत्तर देतो आणि सेवा समाप्त करतो संतांच्या संगतीत आपल्याला का नाही सुख वाटत संतांची संगती करायची असेल परमार्थ करायचा असेल तर विकार टाकून करावा लागतो त्यावेळेस त्या ठिकाणी परमार्थाचं आणि संतांच्या संगतीचं सुख भेटत असतं विकार जर असले तर सुख भेटत नाही विकार टाकावे लागतात कारण म्हणतात परमार्थात येऊन सुद्धा वारी करून सुद्धा मनुष्य नरकाला जाऊ शकतो कधी काळीच आपल्याला इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुधली ज्ञान दिवटी बोध बुधली ज्ञान दिवटी उदळा मारवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी जर परमार्थात येऊन जर इच्छा नावाच्या मुरळीकडे पाहाल तर नरकाच्या द्वाराला जावं लागतं परमार्थात येऊन जर विकार असले ना तर ते विकार त्या ठिकाणी नरकालाच घेऊन जातात असं नाही की आपण गळ्यात माल घातले कीर्तनाला येतो म्हणजे आता लगेच मोक्ष ठेवलाय आपल्याला तसं नाहीये विकार सुटले नसले तर इथूनही आपण जीवाट नरकाला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकते असं काही त्याच्यात नाहीये की मोक्षाला जीवाट जाऊ शकते म्हणून विकार टाकल्याशिवाय नाहीच सुख भेटत जसं कष्ट केल्याशिवाय मला भाकर खायला सुख नाहीये जेवण करायचं असतं तर कष्ट केले मग जेवायला बसला तर काय सुख असतं मला मग काही असतं थोडंच लागतंय मला वाटतं आज चांगलं देत आहे काहीतरी जेवायला हा नैवेद्य आल्यापासूनच मी उरत घ्यायचं काम करतोय
युरियाला आलो तुम्ही कीर्तनाला, तिथं सुद्धा पावभाजीची पोंगत होती तिथं सुद्धा. सध्याच्या काळामध्ये महाराज इतकी श्रद्धा वाढली लोकांची परमार्थावरती, खूपच श्रद्धा वाढली. काही करायला तयार आहे असं वाटतंय. बघा ना, संसारामध्ये मुलाने 10 रुपये जर पेनाला मागितले ना तर आपण त्याला 3दा विचारतो, पहिला पेन काय झाला, संपलाय का, दाखव मला, देत नाही लवकर त्याला. पण सप्ताह कमी दिवस ज्यावेळेस काही सांगतात बाबा तुला पोंगल घालायचे तो पावभाजीची घालतो. ही केशव गोविंदावरची समाजाची श्रद्धा आहे. पुढच्या पोराला सुद्धा मनुष्य पैसे लवकर, पण भगवंताकडे पाहून त्या ठिकाणी एवढे मोठे. मला प्रश्न पडले कशी एवढी मोठी पोंगल पाहिजे, मला सोपं आहे का ते, नाजूक भात राहते आपल्याकडे, शिरा भात भाकरी असतात तर आपण करता येत आहे, ती पावन भाजी करणे का सोपं आहे का ते. आणि त्यातल्या आपण शेतात ते काम करणारे माणसं ते पाहू ते काय कपडीवर असतं ते त्रास होतो. श्रद्धा आहे त्यांनी ठेवली आहे. असो मला हे सांगायचं आहे, कष्ट केल्याशिवाय भाकर नाही पोट लागत. रात्रीच्या वेळेला नवऱ्याने बायकोला सांगितले बघ उद्या आपल्याला ज्वारी काढायला जायचंय म्हणे. तुम्ही कोणाला सांगितलं? नवऱ्याने कोणाला सांगितलंय? बायकोला. आपल्याला बायकोच म्हणतात नगर जिल्ह्यामध्ये. काही भागाला जर विचारलं ह्या कोण, तुमच्या तर बायको आहे म्हणतात. काही भागाला विचारलं ह्या कोण, तुमच्या तर आमची मालकी आहे म्हणतात. काही भागाला विचारलं ह्या कोण, तुमच्या तर आमची धर्मपत्नी म्हणतात. काही भागाला विचारलं ह्या कोण आहेत, आमच्या घरचे माणसं आहे म्हणतात. मग माणसाला असं वाटतं हे घरचे माणसं, हे घरचे माणसं. त्या खानदेश भागाला जर विचारलं ह्या कोण, तुमच्या तर ते सांगत असत म्हणे बाईशे, आमची बाई म्हणतात. आता मी बारामतीला गेलो होतो. बारामतीला गेलो म्हणजे कीर्तनाला गेलो होतो. तुम्ही म्हणता तुम्ही कशाला गेले तिकडं? मी आपल्या कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर जेवायला बसलो, माझ्या शेजारी एक मनुष्य जेवायला बसला, एक बाई वाढायला आली. त्या माणसाला विचारलं ह्याच्या वाढायला आल्या कोण आहे तुमच्या? तुम्ही महाराज आपला बाळ झालाय म्हणे. तो बाईकडे काय म्हणतो होता, मी विचार केला आदर तिला बाळगाला म्हणतो तर ती याला काहीतरी म्हणत असेल ना, आपल्याला पुढच्या कीर्तनाला सांगायला का नाही काहीतरी सागर महाराज हेच येतात सध्या आपल्याला काम. आता ते गोव्या अभंग श्लोक विसरून जायची वेळ आली. मी त्या मावशीला म्हटलं मावशी तुम्ही जर यांच्या बाळगाला हे कोण तुमचे? ती महाराज आपलंच भांडायला माहिती. तर नवऱ्याने बायकोला सांगितलं उद्या आपल्याला ज्वारी काढायला जायचंय बाई. आता काय असते ती वायली निघलेली असल्यामुळे लगेच सांगितलं येते बाई काढायला. वायली निघलेली स्त्री आणि एकत्र असलेली स्त्री याच्यात मोठा फरक आहे. वायली निघलेली स्त्रीला काही काम सगळं तयार असते, एकत्र असलेल्या स्त्रीला नाही जमत काम करायला. वायली निघलेली असते तर सकाळी लवकर सुरू होते, एकत्र असलं नाही होत. वायली निघलेली असते तर सासरकडच्या दवाखान्यातून येतो, एकत्र असलं त्या दवाखान्यातून येत नाही, आराम करायला बाहेरला जावं लागतं. असे लई फायदे वायली निघायचे पण एका पाकीला कसे सांगू दरवर्षी थोडे सांगायचं आहे. आणि नाहीतरी तुम्हाला काय सांगायची गरज आहे, तुम्ही टिकून बसला. तर नवऱ्याने बायकोला सांगितलं उद्या आपल्याला ज्वारी काढायला जायचं, ती वायली निघलेली असल्यामुळे दिसेल येते लगेच तुमच्याबरोबर ज्वारी काढायला. पण एक काम कर, स्वयंपाक जास्त करू नको, लई वेळ जातो स्वयंपाक करण्यात. त्याच्यात साधारण स्वयंपाक कर, माझ्यासोबत चल, मी तू दोघं काढू 11 वाजेपर्यंत. 11 वाजता जेवण करून लगेच आपण सुट्टी घेऊन टाकून लई होते सध्या. ती म्हणजे ठीक आहे. सकाळच्या वेळेला तो उठला, आपलं शेणकूर वगैरे करायला लागला, ही उठली, भाजी लागली. पण स्वयंपाक छोटा करायचा म्हणून तिला 5-6 बाजरीच्या भाकरी केल्या, दोघा पुरत्या भाकरी बस काजू वाढवायच्या, बस 5-6 भाकरी केल्या. तवा तापलेला होता, त्याच्यावर 2-4-5-6 मिरच्या टाकल्या. तर मिरच्या वाटायला लागल्या, थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलं, चरचर वाटायला लागलं तर तवा मिरच्या सगळं खाली उतरवला. तापलेल्या मिरच्या होत्या, त्याच्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकलं, मिरच्याचा ठेसा करायला, खडे मीठ टाकलं. अजून काय टाकायचं? लसूण. अजून काय टाकायचं? लवकर सांग, माझ्या मिरच्या जाळायला लागल्या. बरं थोडी शेंगदाणे, गांजा सोडून काहीतरी सांगा. ते सारं टाकलं, तांब्याचं ते पितळाचा तांब्या घेतला, त्याने मिरच्या रगडील्या अर्धवट आणि 4-5 भाकरी टाकल्या, त्याच्यावर ठेसा टाकला, वरून एक भाकर टाकली, झाकून घेतलं, गाठोडं बांधलं, टोपल्यात ते गाठोड टाकलं, एक ताकाचा घेरा घेतला, डोक्यावर टोपी घेतली, नवऱ्याबरोबरच ज्वारी काढायला गेली. 7 वाजता तर शेतामध्ये हजर. 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ज्वारी काढली. नवऱ्यासहित वाढवर पहिलं जेवायला, वाढल्या जेवायला वाढायला घेतल्याबरोबर नवऱ्याच्या हातात एक भाकर दिली, ठेसा दिला, ताक ग्लास भरून ताक दिलं. स्वतःच्या हातामध्ये भाकर घेतली, ठेसा घेतला, ग्लास भरून ताक घेतलं. नवऱ्याने तुकडा
त्या ठेचा बुडवला, तोंडाला लावला आणि खाल्ला एक घास. ताकाचा ग्लास घेतला, एक घोट घेतला, सांगितलं काय गोड भाकरी केल्या का तू, काय गोड स्वयंपाक काय मला सांगा. बाजरीच्या भाकरीत ठेचा गोड असतो का? ते गोड लागतो कधी काम केलं. उगं 12 वाजेपर्यंत नवरा बायकोला टीव्ही पाहिजे, मग गुलाबजामुन खायला बसले. काय होतंय त्या गुलाबजामुन खाण्यामध्ये? कष्ट केल्यानंतर भाकर जशी गोड लागते, तशी विकार सांगितल्यानंतर देवाची संगती गोड लागत असते. अगोदर त्याने पेजाने तक्रार केली, देवा तुझ्या काही आमच्यात नाही ठेवायच्या, काय तुझ्या काही बाजूला. देवाने सांगितलं काय रे बाबा, अरे आमची सारी सुगंधी तू खाल्ली. अरे पेंड्या का काढायच्या काही बाजूला? अरे देवा तुमची सारी शिदोरी खाली रे. काय होतं पेंड्या तुझ्या शिदोरीमध्ये? ऐका देवा, 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी, आम्हाला दिले वैद्या तुरी, अमुची ठकवून खाली शिदोरी, अमुची ठकवून खाली शिदोरी, कानोबारे निवडी आपुली बोधनी, कानोबारे निवडी आपुली बोधनी, कानोबारे निवडी आपुली बोधनी, कानोबारे आपुली बोधनी. अरे देवा तू सारी शिदोरी खाली, 5 पोळ्या होत्या, 5 पोळ्या 3 भाकरी. 5 पोळ्या म्हणजे पंचमहाभूताचं शरीर, 3 भाकरी म्हणजे रजोगुण तमोगुण सत्वगुण, 1.5 कानोला म्हणजे त्या देहाचा असलेला अहंकार. हे सारं देवाने खाल्ल्याशिवाय देवाची संगती करता येत नाही. अहंकार संपावा लागतो, 3 गुण संपावे लागतात, त्यावेळेस देवाच्या संतांच्या संगतीचं सुख मिळतं. म्हणून मला म्हणतात म्हणून मी संतांच्या पायावर वास केला. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मनवनी केला वास, 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 मनवनी केला वास. हे नाही नाश तय ठाई, नाही नाश तय ठाई, मनवनी केला वास, हे मनवनी केला वास. नाही नाश तय ठाई, नाही नाश तय ठाई, मनवनी केला वास, मनवनी केला वास. सागर महाराज करता काळे वादन. मी तरी 2च चाली म्हणून ते 4 चाली म्हणले एका चालीमध्ये, कारण नावच त्यांचं सागर आहे ना. सागरात काय कमी असतं आता. मनवनी केला वास, मला नंतर मी संतांच्या पायावर वास केला त्याला, कारण पहिलं सुख वाटेल आणि दुसरं कारण नाश नाहीये. असं कसं होईल मला नाश नाही, असं कसं काय? प्रत्येक माणसाला मरावंच लागतंय ना. हा मृत्यूलोक आहे, जिथं देवाला सुद्धा जावं लागलं, संतांना जावं लागलं, आणि आमची तर रांगच लागली आहे. कधी राजा मेला पंजा मेला बाप मसरा, हे आला मेला पंजा मेला बाप मसरा मेला, राजा मेला पंजा मेला बाप मसरा, आता मेला पंजा मेला बाप मसरा मेला, राजा
देखत देखत नाचू पंतू तोही कैसा नाना देखत नाचू पंतू तोही कैसा नाना देखत देखत नाचू पंतू तोही कैसा नाना उठा उठा जाया बाजी भयाले मोठे उठा जाया भावनाई मोठे उठा उठा जाया बाजी भयाले मोठे सर्वांची नंबर लागलेत ना मग ही माणसं मरायचे नाही असं कसं नाश नाही बघा संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनुष्य शरीराने मरतो विचाराने आणि कीर्तीने नाही मरतो का म्हणजे एका मरणेची सरी उत्तमची उदय कीर्ती माझी ज्ञानोबराय ते तुकोबराय सर्व संत शरीराने गेले पण विचाराने गेलेले नाहीये म्हणून मराला हाती सुटली काया विचारे या निष्ठेशी म्हणून नागिनाश तये ठाई न करवे आली चाली निवारली चिंताही कारण नंतर संतांच्या संगतीत गेल्याची हालचाल करायची गरज नाही माझी चिंता संपली आहे संसारात चिंता आहे सज्जनांनो परमार्थात चिंता नाही आहे संसारात का चिंता आहे संसारात चिंता आहे त्याला कारण संसारात जेवढं केलं तेवढं नाश पावतं संसारात चिंता काय आहे जेवढं केलं तेवढं सारं नाश पावतं मला म्हणतात येथे अवघे वाया गेले दिसते सायास तुका नाश दिसे झाल्यावे जाता जेवढं केलं तेवढं सारं नाश पावलं पण परमार्थात जे केलं ना ते नाश नाही पावलं परमार्थात जेवढं श्रम केलंय ते सारं श्रम फळाला येतं घरी तुका म्हणे श्रम केला दोन प्रकारची चिंता आहे संसारिक माणसाला एक चिंता आहे तरुणपणा आणि एक चिंता आहे म्हातारपणा तरुणपणात चिंता आहे संसारिक माणसाला कसं करू कसं होईल कसं करू कसं होईल ही संसारिक माणसाला तरुणपणात चिंता आहे आणि म्हातारपणात चिंता आहे कसं होतं कसं म्हातारपणात चिंता आहे पण मला म्हणतात संतांजवळ गेल्यानंतर न करवी हरी चाली निवाडली चिंता आहे तुका म्हणे निवेदनो रज करू लागता मनवणी निरावास नाही नाशते काही विभोपा रघुमारी अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला अगदी श्रद्धेने आनंदाने आपण हा भगवान केशव गोविंदाच्या दरबारामध्ये त्यांचा उत्सव करत आहात तसं मी मागच्याही वर्षी बोलून गेलो होतो की तुम्ही शिंगवेकर सर्व ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहात की आपल्या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी अशा प्रकारचे संस्थान आहेत म्हणजे श्री क्षेत्र शिंगवेच त्या ठिकाणी किती संस्थान आहेत हनुमंतरायांचं जागृत हनुमंतरायांचं श्रीराम सेवा संस्थान आहे केशव गोविंदाचंही संस्थान आहे आटकांचं त्या ठिकाणी दत्त मंदिराचं संस्थान आहे जागृत देवस्थान गंगाधर महाराजांचं श्रीराम अशा प्रकारचं मंदिर आहे अजूनही त्या ठिकाणी मंदिरं असतील म्हणजे एवढे मंदिरं ज्या गावात आहेत असे एवढे जे उत्सव त्या ठिकाणी चालत आहेत
अशा गावात तुम्ही त्या ठिकाणी अवतारात आला, जन्माला आला आणि त्याचबरोबर श्रद्धाही तुमच्यामध्ये आहे. एवढ्या मोठ्या पंक्ती घालतायत, महाराजांकडे आता सप्ताह झाला, तिथेही त्या ठिकाणी अन्नदान, इथेही त्या ठिकाणी सर्व अन्नदान अशा प्रकारचं चालतं. मी सांगून गेलो की आज त्या ठिकाणी आपला विशेष दिवस आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे पर्व काळ आहे 29 पर्व काळ आहे. ऐका, 24 एकादशी, 25वी रामनवमी, 26वी कृष्णाष्टमी, 27वी वामन जयंती, 28वी नृसिंह जयंती आणि 29वी महाशिवरात्री, उत्तमोत्तमी शिवरात्री. हे असे 29 पर्व काळ सांगितले. आजच्या दिवशी केलेलं भजन, आजच्या दिवशी केलेलं नामस्मरण हे अनेक पटीने अशा प्रकारचं माणसाला फळ देणार अशा प्रकारचं असतं. ज्यावेळेस यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला नाती लावत होत्या, भगवान श्रीकृष्ण काहीतरी मागायचे, मला हे दे, मला ते दे, मला ते दे असं मागायच्या. पण त्यावेळेस नामदेव बाबांनी वर्णन केलं की यशोदा मातेनं त्याला कृष्णाला सांगितलं, कृष्णा तू गपचूप बस आता, नाहीतर बागुरबा बोलून घे आणि त्या बागुरबाच्या ताब्यात तुला देऊन टाकेल. मग त्या बागुरबाचं वर्णन करण्याकरता 10 अवताराचं वर्णन नामदेव बाबांनी केलं. त्याच्यातला 4था अवतार जो नरसिंहाचा आहे त्याचं वर्णन करूया. चौथा बागुल तो ऐसा, चौथा बागुल तो ऐसा, चौथा बागुल तो ऐसा, चौथा बागुल तो ऐसा. बागुल तो नरहरि, चौथा बागुल तो नरहरि. चौथा बागुल तो नरहरि, चौथा बागुल तो नरहरि. गोर खांबात गुरगुरी, गोर खांबात गुरगुरी. दैत्य वधोनी मांडी हरी, दैत्य वधोनी मांडी हरी. भक्त प्रल्हाद रक्षणा, भक्त प्रल्हाद रक्षणा. कृष्णाला हे रे उगला नाहीतर सांगेल त्या बाजूला, कृष्णाला हे रे उगला नाहीतर सांगेल त्या बाजूला. त्या 10 बागुलाचं वर्णन केलं. त्याला 4था बागुल तो नरहरि, गोर खांबात गुरगुरी. भगवान परमात्म्यानं भक्त प्रल्हादा करता म्हणजे संता करता अवतार घेतला. तुमचे भक्त प्रल्हादा करता खांबामधून. नरसिंहाने अवतार खांबातून घेतला, कारण हिरण्यकशिपूने सांगितलं या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हादाचे देव आहे. मग सत्वर उपचार प्रल्हादे मला आणि तिथं सुद्धा भगवान परमात्मा लाज मानली त्याने. हाकेसरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी, लाज माने स्तंभ फोडला देवाने आणि त्याच्यातून भगवान परमात्मा आले आणि दैत्याला मांडीवर घेऊन त्या ठिकाणी फाडलं. कारण की त्याला वरदान होतं, दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, महिन्यात नको, असं बरेच त्या ठिकाणी वरदान होतं. खाली नको, वर नको. शेवटी सारे वरदान बाजूला सारून देवाने त्याचा मृत्यू अशा प्रकारचा घेतला. आजचा तो त्या ठिकाणी भगवान नरसिंहाचा अवताराचा अशा प्रकारचा दिवस आहे. अगदी श्रद्धेने आपण हा सर्व कार्यक्रम करतायत. मूळ मजले थांबायचं आहे आपल्याला. अशीच आपली श्रद्धा त्या ठिकाणी उद्योगत व्हावी आणि आपल्याकडून उत्तरोत्तर काळामध्ये असं सप्ताहाचं कार्य करावं ही सदिच्छा व्यक्त होतो. झालेली सेवा भगवान केशव गोविंदांच्या, शांतिप्रभू एकनाथ महाराजांच्या, भगवान पांडुरंगांच्या, सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी ज्ञानेश्वर